नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे डेलीचे रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील। सुरुवात करूयात आता रिव्ह्यूला। प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यूमध्ये भूमी आता असं विचार करत आहे की आज अपरा एकादशी आहे आणि ह्या एकादशीला असं म्हटलं जातं की आपण मागच्या जन्मीचं केलेलं जे काही पाप आहे किंवा ह्या जन्मी आपल्याकडून कळत नकळत काही पाप होत असेल तर त्याच्यावरती असं रामबाण उपाय म्हणजे ह्या दिवशी पूजा केली जाते आणि ही पूजा संकल्प करून करायची असते की जेणेकरून आपलं जे काही व्रत आहे ते पणाला लागतं आणि आपला संकल्प पण पूर्ण होतो। आणि म्हणूनच आता ती मनूबरोबर त्या विषयावर बोलत असते की मनू, अगं आज अपरा एकादशी आहे आणि आपल्याला आता लिस्ट बनवायची आहे। म्हणून दोघी आता लिस्ट बनवत असतात आणि मनू ते वाचून दाखवत असते। तर मनू आता ते लिस्ट लिहिताना नेमकं आता फुलं हे विसरून जाते। मग आता भूमी तिला आठवण करून देते की हे बघ मनू, तू यात फुलंच लिहिली नाही आहेत आणि फुलं तर मेन असतात ना, मग चल आता फुलं लिही। मग त्यानंतर मनू म्हणते की पण ही लिस्ट आपण बनवली आहे, हे आकाश आणि अथर्व जाऊन आणतील ना सामान? तर भूमी म्हणते की हो, आपण त्यांना आता पाठवूयात, मग ते घेऊनच येतील, असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं। आणि त्यामुळे भूमी आता असं खूप छान असं सजून नटून खूप छान दिसते असती आणि मनू तिला म्हणत असते की कसं काय तुझ्या डोक्यामध्ये आज भूमी हा विचार आला पूजा करण्याचा, आणि नक्की याचा हेतू कशासाठी आहे मला पण जरा सांग ना। कारण तिला आश्चर्य वाटत असते की कालपर्यंत सॅड अशी इमोशनल भूमी जी क्षितिजाच्या आठवणींमध्ये पूर्णपणे अशी गळून पडली होती आणि आज अचानक तिच्यामध्ये इतकं प्रोत्साहन, इतकी स्फूर्ती कशामुळे आली, हिला कोणी इतकं मोटिवेट केलं याचा ती विचार करत असते। आणि याला कारण म्हणजे आकाश आहे, कारण आकाशने त्यांच्या रूममध्ये क्षितिजाचा फोटो लावलाय आणि मग भूमीला आठवण आली की तो फोटो बघत असते। त्याच्या बाजूला त्याने जी कविता लिहिलेली असते ती सुद्धा त्या फोटोच्या बाजूला त्याने चिटकवलेली आहे, म्हणजे मेहनत करणं वालं की कभी हार नाही होती, असं ती कविता असते। आणि ती कविता आता रोजच भूमी वाचायला लागते, कारण तिने खचून जाऊ नये म्हणून आकाशने असं रामबाण असं इन्स्पायरेशन तिला दिलेलं असतं आणि त्यामुळे तिला खूप असं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं। तर मग आता अपरा एकादशीचं महत्त्व तिला आधीपासूनच माहिती असतं आणि तिला आता आठवतं की आमच्या घरात क्षितिजा पण नाही आहे आणि माझा एकच संकल्प आहे की माझ्या क्षितिजाला पुन्हा ह्याच घरामध्ये मी आणेल आणि पुरावा नसताना सुद्धा मला फक्त एक आई आणि मुलीमधलं जे काही रक्ताचं नातं आहे तिथपर्यंत मला माझ्या मुलीपर्यंत ते घेऊन जाईल, या विश्वासाखातर तिला ही पूजा करायची असते। म्हणून आता मनू म्हणते की खरंच तू ग्रेट आहेस भूमी, अगं तुझ्या मुलीला परत आणण्यासाठी तू हे व्रत इतकं मनापासून करते ना, मला खात्री आहे की आपली क्षितिजा लवकरच आपल्या घरी येईल, असं ती बोलत असते। तर दुसरीकडे ही गीतांजली आता त्याच विषयांवर तिला आता मनात स्वतःचंच मन तिला खायला लागतं, कारण एकीकडे भूमी ही तिला येऊन सांगते की मी क्षितिजाची आई आहे, तर दुसरीकडे अबोलीने तिला जे काही स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यावरून ती आता एक रिपोर्ट काढते की तिला आता भीती वाटायला लागली, कारण भूमी आणि आकाशने तिला तिच्या ऑफिसमध्ये येऊन जे काही चॅलेंज केलेलं आहे की आमच्या मुलीला आम्ही परत मिळवणार, आणि इतकं हिंमत असून इतकं म्हणजे कॉन्फिडन्सली बोलणारी ही खरं बोलते की तिकडे ती अबोली खरं बोलते, हे काही आता गीतांजलीला कळतच नाही की नक्की काय चाललंय। कारण तिने तर अबोलीवर विश्वास तर ठेवलाय, पण अबोली खरं बोलतीये का भूमी खरं बोलते यात पण आता गीतांजलीला डाऊट वाटायला लागला आहे। म्हणूनच तिने आता लगेच अबोलीला फोन करायला घेतला आहे की अबोली, मग आता अबोलीचा म्हणजे अबोलीला फोन केल्यावर गीतांजली म्हणू लागते, तर त्याच वेळेला आता अबोली ही खूप घाबरते आणि म्हणायला लागते की इतक्या रात्री तुम्ही मला का फोन केलात, कारण असं एकदम असं अर्ध्या रात्री गीतांजलीने अबोलीला फोन केलेला असतो। आणि त्यामुळे आता गीतांजली म्हणू लागते की हे बघ अबोली, तू आत्तापर्यंत मला क्षितिजाबद्दल जे पण काही खरं बोलली आहे त्यात खोटं काहीच नाही आहे ना, म्हणजे खरंच आहे ना सगळं। तर आता असं बोलल्यावर अबोलीला जरा धक्काच बसतो, ती विचारात पडते की बापरे, ॲडव्होकेट गीतांजलीला काही समजलंय का, ती मला असा प्रश्न काय विचारते। त्यामुळे जरा अबोली घाबरली आहे आणि ती आता ततफप करायला लागते, कारण तिला काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं। मग गीतांजली म्हणते की सांग ना, कारण भूमी आणि आकाश माझ्या ऑफिसमध्ये आले होते काय आणि त्यांनी मला असं धडधाकट सांगितलं एकदम कॉन्फिडंटली की आम्हीच क्षितिजाचे आई वडील आहोत आणि आम्ही कोर्टामध्ये पुरावा नसताना सुद्धा ही केस जिंकून दाखवू, कारण ही एक आईचं काळीज बोलते आणि आईला कोणत्याही डिग्रीची गरज नसते आणि त्यामुळेच माझ्या क्षितिजाला मी मिळवणारच आणि सुखरूप असं घरी घेऊन जाणार, अशा भाषेमध्ये ती मला चॅलेंज करून गेली आणि मी त्याच्यामुळेच खचली आहे की नक्की काय आहे, तू खरं बोलतेस की ते आकाश आणि भूमी खरं बोलत आहे, मला खरंच आता डाऊट यायला लागला हां, असं ही गीतांजली स्पष्टपणे अबोलीला बोलते। आणि त्यामुळेच आता ही अबोली खूप घाबरते की आता कसं होईल, काय बोलू मी पुढे, कारण तिच्याकडे पर्यायच उरत नाही, कारण याच्यामध्ये खोटं आणि फ्रॉड बोलणारी बाई आहे अबोली। आणि त्यामुळे
सत्यच असतं आणि खोटं हे कधी ना कधी बाहेर येतच असतं, हे यातून आता स्पष्ट झालेलं असतं. आणि त्यामुळेच आता ही अबोली आता घाई लगेच पौर्णिमाला फोन करते. मग आता पौर्णिमाला फोन केल्यावर ती सांगायला लागते की हे बघ पौर्णिमा, मला रात्री असं अपरात्री ह्या गीतांजली मॅडमने फोन केला आणि मग भूमी जे काही बोललेले असते ते स्टेटमेंटबद्दलचं सगळं बोलणं आता अबोली पौर्णिमाला सांगते. मग पौर्णिमा म्हणते की ती मूर्ख आहे ती भूमी, एकतर पुरावा नाही आहे आणि आपण कायदेशीररित्या क्षितिजाला आपलं केलं आहे ना. आता प्रश्न फक्त तिच्या पुराव्यांचा आहे आणि मला नाही वाटत की तिच्याकडे कोणता पुरावा असेल. त्यामुळे अबोली, अगं तू बिनधास्त राहा. मग अबोली म्हणते की फक्त 7-8 दिवसांचाच तर प्रश्न आहे ना. त्यावर पौर्णिमा म्हणते की म्हणजे. मग आता अबोलीकडून पौर्णिमाला असं समजतं की कोर्टाने तारीख काढली आहे आणि त्याचं लेटर आता लिगली हे भूमीला पोहोचणार आहे आणि त्यामुळेच आता भूमीचं तोंड हे पाहण्यासारखं झालं असेल असं सुद्धा अबोलीने बोलल्यावर आता पौर्णिमा म्हणते की वा, बरं झालं कोर्टाने तारीख दिली. मग आता टेन्शन घेऊ नको अबोली, आपल्याच बाजूने निकाल येईल, बघत राहा तू, असं ती म्हणत असते. पुढे आता भूमी, आजी, मानसी या पूजा करत असतात आणि त्याच वेळेला आकाश सगळं काही घेऊन तिथे आता हेल्प करत असतो आणि मग आता पेढे वाटत असतात. मग आता हे पेढे वाटत असताना तिथे आता मानसी म्हणत असते की पेढे वाटतंय का, मुलगी लवकरच आपली घरी येणार आहे म्हणून त्या आनंदामध्ये आपण आज किती छान वाटते ना, ही पूजा वगैरे केल्यामुळे घरातला आनंद, वातावरण किती आनंदी झालं आहे ना. असं एकमेकांना ते आता पेढे भरवत असतात, एकमेकांना देत असतात. आणि मग त्यानंतर आता तिथे नेमकंच आता ती पौर्णिमा येते आणि लगेच भूमी म्हणते की ये ना पौर्णिमा, तू पण, तुला पण पेढा घे. पण पौर्णिमा त्यावर नकार देते आणि म्हणते की भूमी, अगं काय चाललंय, ही पूजा ही कशासाठी, सगळं कसले पेढे वाटतेस तू. तर भूमी म्हणते की माझ्या मुलीच्या येण्याच्या खुशीचे पेढे वाटते मी. त्यावर आता पौर्णिमा म्हणते की तू डोक्यावर पडली आहेस का भूमी. भूमी म्हणते का. मग आता काय झालं, मी का डोक्यावर पडेल. तर भूमी आता म्हणत असते की मला याच्यात जास्त आनंद आहे की कोर्टाने तारीख काढली. मग आता पौर्णिमा समजून घेते की म्हणजे हिला कोर्टाचं नोटीस तर आलेली आहे, पण ही एवढी आनंदात का आहे, कारण हिने आता तर टेन्शनमध्ये यायला होतं, ही कसले पेढे वाटते, हेच पौर्णिमाला काही कळतच नसतं. मग आता भूमी म्हणते की कोर्टाने तारीख काढली आहे म्हटल्यावर मला माझ्या मुलीला आता अजून काही दिवस लवकर भेटता येईल आणि तिला माझं पण करता येईल ना, कारण कोर्टामध्ये मला खूप काही बोलायचं आहे आणि त्यामुळेच मी पेढे वाटते. त्यामुळे तुम्ही खावं असं माझी मनापासून इच्छा आहे. पण आता पौर्णिमा ही आता पूर्णपणे हँग होते की काय चालले काही. एकीकडे अबोलीने सकाळी मला तो फोन करून सगळं काही सांगितलं आणि इकडे ही आकाश आणि भूमी कोणत्याच पुराव्यावर इतकं पुढे जायला लागतंय. कसली पूजा करताय, काय पेढे वाटताय, काय नक्की हिला असा कोणता पुरावा मिळाला आहे की एवढी बिनधास्तपणे बोलत आहे. तर भूमी म्हणते की आता फक्त 7-8 दिवसांचा प्रश्न आहे, कारण माझी मुलगी मला मिळणार आहे आणि मला खूप आनंद झाला आहे आणि त्यामुळेच मी आज पूजासुद्धा केली. तर अजूनच पौर्णिमेचा जळफळाट होत असतो. तर आता हा यशपालच्या रूममध्ये बसून एक चिठ्ठी लिहितो भूमीसाठी की भूमीला त्याला क्षितिजाबद्दलचा सर्वात मोठा पुरावा द्यायचा आहे आणि म्हणूनच त्याने ती चिठ्ठी लिहिलेली आहे. पण आता रागिनी त्याच्यावर बारीक नजर ठेवून आहे, त्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने ही चिठ्ठी भूमीपर्यंत पोहोचवावी लागेल असं आता यशपाल विचार करतो आणि म्हणूनच यशपालने आता चिठ्ठी लिहून ते एका डायरीमध्ये ठेवलेली असते की जेणेकरून मी भूमीला फक्त इतकंच सांगेल की ही डायरी वाचा. त्यांना अजून एक आठवण सांगेल मी ह्या डायरीबद्दलची, म्हणून त्या डायरी नक्कीच उघडून बघतील आणि मग त्यांना ती चिठ्ठी मिळेल आणि मग माझा प्लॅन सक्सेस होईल असं त्याला भ्रांत पडतो. आणि मग आता यशपाल त्याच्या कामाला लागलाय. तो ते पुस्तक घेऊन भूमी इकडे दरवाजा खिडक्यांमधून बाहेर पाहत असतानाच अचानक तिथे यशपाल येतो आणि इकडे तिकडे बघत घाबरत, कारण रागिनी त्याच्यावर वॉच ठेवून आहे, त्यामुळे त्याला हे करायला आता खूपच अशी भीती वाटत असते. पण काहीही करून मला माझ्याकडचा पुरावा हा भूमीला द्यायचा आहे आणि त्या रागिनीचं नाक ठेचायचं आहे असं तो म्हणतोय, कारण जर हा पुरावा मी भूमीला दिला तर मला पैसे तर मिळणारच आहे आणि रागिनीकडून सुद्धा मी त्या बदल्यात धमकी देऊन तिथून सुद्धा पैसे काढेल असं यशपाल त्या स्वप्नामध्ये रंगून गेलेला असतो. पण इकडे आता ही रागिनी बाहेर संत्याला भेटलेली असते. संत्याला भेटल्यावर रागिनीने आता त्याला लिक्विड आणायला लावलेलं असतं की जेणेकरून हे लिक्विड जर यशपालला आपण दिलं तर यशपालचं हृदय हे बंद पडेल, त्याचं रक्त घट्ट होईल आणि त्याला थोड्याच वेळात हार्ट अटॅक येईल असा प्लॅन रागिनी आता संत्याला सांगत असते. मग हा संत्या म्हणतो की तुम्हाला कसं काय कळालं ह्या लिक्विडमुळे हार्ट अटॅक येतो. तर आता रागिनीने मेडिकल रिपोर्ट आणलेला असतो यशपालचा, तिने सगळे काही हिस्ट्री मिळवलेली असते की यशपालचं आत्ताच हार्टचं ऑपरेशन झालं आणि ते 50% फेल झाल्यामुळे आता त्याची बॉडी काही साथ देत नाही आहे, तो पूर्णपणे वीक झालेला आहे आणि त्यातच जर हे लिक्विड आपण यशपालला दिलं तर त्याचं हार्ट हे काम करणार नाही, त्याची BP जे काय आहे ते ब्लड प्रेशर त्याचं वाढेल, रक्त घट्ट होईल आणि त्यामुळेच त्याला आता
पुढे त्याचं जे काही आहे शरीर ते काम करणार नाही, त्याला हार्ट अटॅक येईल आणि तिथेच त्याचा जीव संपेल. मग आता संत्या हसू लागतो आणि म्हणतो की रागिनी मॅडम, काय भारी प्लॅन केला आहे तुम्ही, याच्यामध्ये कुठे आपण अडकत नाही आहे. आणि ज्याने विचारही केला असेल यशपालने की याचा असा मृत्यू होणार आहे, मस्त प्लॅन आहे. रागिनी म्हणते की त्याचं तोंड बंद केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे, कारण तो भूमी आणि आकाशच्या खूप जवळ पोहोचला आहे आणि त्याआधी त्याचा सत्यानाश व्हायला पाहिजे आणि म्हणूनच मी इतका तडकाफडकी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता भूमी ती चिठ्ठी आता त्या भूमीच्या हाताला लागली, कारण पुस्तक चाळत असताना तिला ती चिठ्ठी सापडते. पण अचानक इतका वारा सुटतो की ती चिठ्ठी उडूनच आता लांब अशी उडायला लागते आणि भूमी त्या मागे मागे जात असते. तर समोर नेमका आता वादळ आल्यामुळे भूमी ही बाहेर येऊन बघायला लागते. तर ती चिठ्ठी आता रागिणीच्या पायाजवळ पडते आणि रागिणी ती उचलते. तर रागिणी आता ती चिठ्ठी उचलते, पण त्याच वेळेला भूमी पटकन ती चिठ्ठी रागिणीच्या हातामधून घेते आणि म्हणते की अहो आत्या, हवाच खूप सुटली आहे, माझी ना ती पूजेची लिस्ट होती त्याच्यामध्ये आणि ते पानच उडालं. मग आता रागिणीला संशय येतो की नक्की काय भानगड आहे, की नक्की काय वाचत होती, ह्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं. कारण ही चालक रागिणी हिने बरोबर आता ओळखलेलं असते की ह्या चिठ्ठीमध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाचा पुरावा असणार आहे आणि भूमीला तो हाती लागताच तो उडाला, म्हणून भूमीने तो पाहिलेला नाही आहे. पण तरीसुद्धा भूमी अजून चतुरच आहे. तिने सुद्धा आता रागिणीच्या हातातला तो चिठ्ठीचा पेपर पटकन असा खेचून घेतलेला असतो, जेणेकरून तिला काही कळू नये. आणि मग आता भूमीला थोडंफार कळालेलं असतं की मला यशपालने पुस्तक दिलं होतं आणि या पुस्तकामधून ही चिठ्ठी खाली पडली आहे. याचाच अर्थ असा होतो की यशपालला माझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं आणि त्यामुळे त्याचे जे काही मनात आहे ते शब्द त्याने ह्या चिठ्ठीवर लिहिलेले असावेत. पण मी ही चिठ्ठी आता वाचलीच नाही आणि ती चिठ्ठी आता भूमी वाचते तेव्हा तिच्या लक्षात येतं की यशपालने असं लिहिलेलं असतं की तुम्ही लवकरात लवकर भेटा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणून आता भूमी आकाशला सांगते की बघा ना, यशपालला आपल्याशी बोलायचं होतं, मी तुम्हाला कालच बोलली होती ना, ते बघा आजसुद्धा त्यांनी चिठ्ठी पाठवली, म्हणजे काल ते आपल्याशी बोलायलाच आले होते, पण रागिणी आत्या असल्यामुळे त्यांनी काहीच विषय घेतला नाही. पण आज तरी आपल्याला त्यांना भेटावंच लागेल आणि पुरावा आपल्याला काहीतरी मिळणारच आहे, असं आता भूमी आकाशला सांगत असते. म्हणून आता ते दोघंही यशपालच्या येण्याची वाट पाहत असतात आणि आजसुद्धा यशपाल हा इकडे तिकडे बघत घाबरतच आता भूमीच्या रूममध्ये येतो. मग आता भूमी आणि आकाश दोघंही त्याला म्हणत असतात की काल तुझी चिठ्ठी आम्हाला उशिरा मिळाली आणि त्यामुळेच आम्हाला वाटलं की तुझ्याकडे काहीतरी असेल, तुला काहीतरी बोलायचे आणि म्हणूनच आम्ही तुला बोलवलं. तेव्हा आता तुला काय सांगायचं होतं, असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आता यशपाल असं सांगायला जाणार असतो त्याच वेळेला अचानकपणे यशपालच्या छातीत दुखू लागतं आणि त्याचं शरीर काम करत नसतं. अचानकपणे त्याची बोलतीच बंद होते आणि तो कसं तरीच आता खाली वाकडं तिकडं होऊन असं लोळायला लागतो, कारण त्या औषधाने त्याला पॉयझन पसरलेलं असतं शरीरामध्ये. त्याची हालचाल कमी कमी होते आणि तो आता बेशुद्धच होतो. पण त्यावेळी त्याने आता पटकन असं भिंतीवरती काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तर रागिणी आता ते रागिणी नाही, भूमी आणि आकाश हे दोघंही त्याच्या असं अवस्था पाहून खूपच घाबरतात आणि त्याला आवाज देऊ लागतात. पण तोपर्यंत मात्र तो बेशुद्ध झालेला असतो. पण त्याने तिथे लादीवरती म्हणजे त्या भिंतीवर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न तर केला आहे, पण त्याने नक्की काय लिहिलेलं असेल किंवा मग रागिणी आत्याचं नाव लिहून ठेवलं का आणि त्याच्यामुळे आता भूमीला कोणता क्लू मिळणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. पण इथे आता रागिणीचा डाव सक्सेस झालेला दिसतोय, कारण जो महत्त्वाचा पुरावा होता क्षितिजाचा तो आता मिळण्यापासून भूमी आणि आकाश आता वंचित राहिलेले आहेत. कारण आता पुढे काय होईल, कारण भूमी आणि आकाशला आता समजले 100% यशपालकडे पुरावा आहे, पण त्या पुरावापर्यंत आता ते कशा प्रकारे पोहोचणार आहेत हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत रहा शुभविवाह. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया प्रेक्षकांना आता उद्याच्या भागात. धन्यवाद.